पूर्ण जिल्ह्यामध्ये गेली 15 दिवस हा उपक्रम तालुका स्तरावर गाव स्तरावर या ठिकाणी राबवण्यात आला। आमच्या जलसंपदा विभागाच्या जवळपास 500 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी या पंधरवड्यामध्ये शेतावरती प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटी देऊन जल पंधरवड्याच्या अनुषंगाने जी काही सरकारनं पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीतलं सरकारचं धोरण आहे ते शेतकऱ्यांपर्यंत त्यांना अवगत करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आजही मी हा समारोप करताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की कमी पाण्यामध्ये जादा उत्पन्न कसं काढलं, कारण शेवटी आता निसर्गावरती अवलंबून आपला शेतकरी आहे। पावसाचं पाणी धरणात आलं तर धरणातलं पाणी कॅनॉलमध्ये येणार आहे, कॅनॉलमध्ये आलं तर ते पोटपाटानं शेतकऱ्याच्या बांधावरती जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या पाण्याच्या सर्कलचं नियोजन मायक्रो प्लॅनिंग हे जलसंपदा विभागाने या ठिकाणी करणं अपेक्षित आहे। त्यामुळे भविष्यात अजून आपल्याला जून 5 किंवा जून 10 म्हणजे जवळपास पूर्ण सव्वा दोन महिने आपल्याला 1.5 महिना तरी किमान पाण्याच्या म्हणजे पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। उपलब्ध पाणीसाठा पुरेसा वापरणं, पुरवून वापरणं या बाबतीत सुद्धा या कृती पंधरवड्यामध्ये नियोजन करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत। जलसंपदा विभाग त्या बाबतीत सतर्कपणे काम करतो आहे। दुसरी बैठक खरीप हंगाम आढावा 2026 या ठिकाणी घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये पुरेसा खतांचा साठा उपलब्ध आहे, पुरेसा आपल्याला अलॉटमेंट खतांचं झालेलं आहे अशी संपूर्ण सविस्तर आकडेवारीचं माहिती प्रभारी अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिली। तरी सुद्धा आपण सक्त त्या कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत की डिमांड जर खतांची बियाण्यांची शेतकऱ्यांची वाढली ना आपल्याकडे स्टॉक कमी होतोय असं जाणवलं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तात्काळ पालकमंत्र्यांना त्याचा अवगत करा। आम्ही राज्य सरकारमार्फत कमी पडणारा खतांचा कोटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू। नंबर 1। नंबर 2, बऱ्याच वेळा खतांची विक्री करताना लिंकिंग पद्धतीनं खताचे दुकानदार ज्यांचे खत परवानाधारक आहेत ती लिंकिंग पद्धतीनं खतं बळजबरीनं शेतकऱ्याला घ्यायला लावतात। अशाही तक्रारी आल्या तर मला आज आमच्या कृषी विभागाने सांगितले की बोगस खतं, बोगस बियाणं, लिंकिंग पद्धतीनं खतं अशा बाबतीतल्या जवळपास 400हून जास्त कारवाया या जिल्ह्यामध्ये आपल्या व्हिजिलन्स डिपार्टमेंटचे ॲग्रिकल्चर कृषी खात्याचे त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। तथापि पाण्याचं नियोजन, खरीपाची परिस्थिती या सगळ्या बाबतीत पुरेसा खतांचा साठा, बियाण्यांचा साठा हा आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे। लिंकिंग पद्धतीनं खत विक्री होणार नाही याच्यासाठी व्हिजिलन्सला अधिक सतर्क करण्याची सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। आणखी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या माननीय आमदार महोदयांशी चर्चा करून तात्काळ त्या विधानसभा मतदारसंघाच्या ज्या राहिल्यात बैठका खरीपाच्या त्या खरीप आढाव्याच्या बैठका आमच्या कृषी अधिकाऱ्यांनी माननीय आमदार महोदयांची चर्चा करून तात्काळ घ्याव्यात अशा पद्धतीची चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। खरीप हंगाम 2026चा नियोजन जिल्हा प्रशासनानं कृषी विभागाने योग्य पद्धतीनं जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। ओके।